रामकृष्ण हरी. जय शिवराय मित्रांनो, मी परत एकदा आपल्या सर्वांच्या भेटीला आलो आहे एक महत्त्वाच्या विषयाला स्पर्श करण्यासाठी. उद्या दिनांक 30/12/2025 अर्थात आपल्या सर्वांच्या दृष्टीपुढे येणारी स्मार्त एकादशी, अर्थात त्याला पुत्रदा एकादशी असं म्हणतात. परवाच्या दिवशी 31 तारखेला भागवत एकादशी, द्विआरती एकादशी आल्यामुळे पंचांगानुसार तिथीचा क्षय झाला की पुढच्या तिथीला गृहीत धरलं जातं. पण तरी उद्या स्मार्त एकादशीचं महत्त्व आपल्या सर्वांच्या थोडक्यात पुत्रदा एकादशीचं आपल्या सर्वांना महत्त्व कळावं म्हणून आपल्या भागवत धर्मामध्ये सनातन परंपरेमध्ये एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वारकरी संप्रदायाचे महत्त्वाचे उपवास करायचे सांगितले, त्यामध्ये 12 महिन्याच्या 24 एकादशी आणि 5 उपवास सांगितलेत महत्त्वाचे. असे 29 उपवास आपल्यामध्ये शास्त्रसंमत मानले जातात. ते 24 एकादशीमध्ये एक शुक्ल अर्थात शुद्धातली आणि एक वद्यातली अशी एकादशी असते. त्यापैकी प्रत्येक एकादशीला वेगळी नावं असतात, त्या एकादशीच्या त्या कहाण्या असतात, त्याच्या पाठीमागे ती एक स्टोरी असते. ही पुत्रदा एकादशी वर्षात 2दा येते. एक पौषमध्ये जी की तुम्हाला उद्या परवाची धरायची, आणि एक श्रावणामध्ये म्हणजे 6 महिन्यात एकदा अशी वर्षात 2दा पुत्रदा एकादशी. तर ही अनन्यसाधारण महत्त्वाची यासाठी आहे. दशमीच्या दिवशी आपण एक टाइम भोजन केलं पाहिजे कांदा लसूण भजे करून. द्वादशी होईल तोपर्यंत, एकादशी होईल तोपर्यंत फलाहार असावा, दूध प्यावं. काय आजारी असाल तर थोडंसं फराळही करायला काय हरकत नाही, फ्रूट खाल्ले तरी चालतात यथाशक्ती. आणि परत एकदा द्वादशीला एक टाइम भुक्त असावं, त्याच्यात एक कांदा लसूण नसावा. पण विशेषतः मी काय व्हिडिओ करतोय, संप्रदायातल्या सर्वच कीर्तनकाराला सर्वांनाच कल्पना एकादशीच्या संबंधाने, पण तरीही पुत्रदा एकादशी याकरता म्हणजे अशी सुंदर कहाणी आहे की भगवान विष्णूला जे कोणी संतती संबंधाने ज्यांची भावना आहे, अपेक्षा आहे की अनेक वर्ष लग्नाला झालीत पण संतती प्राप्ती होत नाही, त्या व्यक्तीने पुत्रदा एकादशी मनोकामनाने केली तर भगवान विष्णू त्यांच्यावरती कृपा करतो आणि त्यांना संतती प्राप्त होते. कारण त्याचं नावाचे पुत्रदा, दा म्हणजे देणारी, पुत्र म्हणजे पुत्र प्राप्ती करता आपण ती उपवास करावा लागतो. म्हणून ती वर्षभरात 2दा तिची, म्हणून ती जर आता उद्या परवाची गेली तर परत 6 महिने अर्थात श्रावणापर्यंत नाही. म्हणून मी थोडंसं आवर्जून आत्ता आपल्या सर्वांच्या वेळापुढे आलो. तरी माझी खात्री आहे आपल्या सर्वांना, तुम्ही असंही समजू नका की आम्हाला मुलबाळ आहे तर मग आम्हाला धरायची एकादशी गरज नाही. आपण एकादशी म्हणून सर्वांनी धरायचीच. हे खास कोणाकरता मी आलो तर ज्यांना त्याची गरज आहे. ही अंधश्रद्धा नाही, भावना आहे, त्याच्या पाठीमागचे अनंत सायंटिफिक रिझन आहेत. ज्यांना कोणाला याबद्दलची काही शंका येत असेल तुम्ही पांडुरंग शास्त्री शितोळे 982266 0762 या क्रमांकावर संपर्क साधावा. श्रीजी वास्तू ज्योतिष अंकशास्त्र व रत्नशास्त्र